नमस्कार, खानदेश मसाला किचन या चॅनलवरती आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। मी आज इथे करणार आहे पनीर मसाला। त्यासाठी 200 ग्रॅम पनीर कट करून घेतलेला आहे। कढई तापवून घेतलेली आहे। कढईत 2 पड्या इथे तेल घालत आहे। तेल गरम झालं की इथे पनीरचे तुकडे घालून आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर इथे दोघं साइडने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर इथे गोल्डन ब्राउन झालेलं आहे। आता काढून घेत आहे। सर्व पनीर इथे काढून झालेलं आहे। तेलात उरलेल्या पनीरच्या कण्या सर्व काढून घ्यायच्या आहेत। त्याच तेलामध्ये 1.5 चमचा मी तूप घालत आहे। तेल आणि तूप इथे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। इथे गरम तेलामध्ये काही खडे मसाले घालत आहे। नंतर 2 मोठे साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते इथे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला इथे मस्त परतून घ्यायचा आहे। कांदा इथे परतून झालेला आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट इथे घालणार आहे। कांद्याप्रमाणेच आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालत आहे। टोमॅटो इथे मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लो करून इथे आता काही मसाले घालायचे आहेत। धना पावडर, हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची घालून व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले घातल्यानंतर मसाल्याचा रंग सुद्धा छान आलेला आहे। इथे आता 1 वाटी दही घेतलेली आहे। दहीत काही मसाले घालायचे आहेत। धना पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट घालून विस्करच्या मदतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मसाला मिक्स करायचा आहे। दही फेटून हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल। मसाल्यांचे प्रमाण इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। इथे दहीत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता कढईतल्या मसाल्यात आपल्याला तळून घेतलेलं पनीर घालून थोडं परतून घ्यायचं आहे। नंतर फेटून घेतलेलं दही यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स झालं की चवीनुसार मीठ घालायचे आहे। क्रश केलेली इथे कसुरी मेथी घालायची आहे आणि परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर इथे 2 वाट्या पाणी घालत आहे। ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि उकळी करून घ्यायची आहे। भाजीला मस्त उकळी आलेली आहे। मंद आचेवर भाजी आता 15 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर इथे भाजी तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तयार आहे पनीर मसाला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।